हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज आपण पाहणार आहोत तुमचा भूगोलचा जो 8 नंबरचा चॅप्टर आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. तर यामध्ये आपण वन शॉट पाहूयात की काय काय आहे. तर इझी लर्निंगवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हे आमचं ॲप आहे, डाउनलोड करा. त्याच्यामध्ये फ्री मटेरियलमध्ये नोट्स आहेत, ते तुम्ही घेऊ शकता. अर्थव्यवस्था आणि व्यवसाय हा धडा आहे. यामध्ये आपण भारताची अर्थव्यवस्था पाहू, ब्राझीलची अर्थव्यवस्था, भारतातील उद्योग आणि व्यवसाय आणि ब्राझीलमधील उद्योग आणि व्यवसाय हे पॉइंट आपण आज डिस्कस करणार आहोत. तर अर्थव्यवस्थेचे 3 मुख्य प्रकार आहेत, तुम्हाला हे माहित आहे. मालकी हक्क आणि व्यवस्थापनानुसार हे अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत. एक भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. मग भांडवलशाही अर्थव्यवस्था यामध्ये काय आहे की उत्पादनांच्या साधनांची मालकी जो असते ते खाजगी व्यक्तीकडे असते आणि त्याचा फक्त नफा मिळवणे हाच मेन उद्देश असतो. तर ही अर्थव्यवस्था आहे अमेरिकेमध्ये. समाजवादी अर्थव्यवस्था आहे, यामध्ये उत्पादनाची साधने सरकारच्या मालकीची असते आणि त्याचा एक उद्देश आहे की समाजाचं कल्याण साधणे. ओके, ही अर्थव्यवस्था आहे चीन आणि रशिया इथं. मिश्र म्हणजे आमच्या भारताची अर्थव्यवस्था आहे मिश्र अर्थव्यवस्था. तर यात सार्वजनिक, सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रे एकत्र काम करतात. म्हणजे यामध्ये भारत हे एक उत्तम उदाहरण आहे की भारतामध्ये ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. पहा नेक्स्ट, तर ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन सरकारकडे असते त्यास काय म्हणतो? तर भांडवलशाही म्हणतो, समाजवादी म्हणतो, खाजगी म्हणतो की मिश्र अर्थव्यवस्था म्हणतो? हे आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुमच्या पुस्तकामध्ये असे एक ग्राफ दिलेला आहे, पहा. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न 1960 ते 16 पर्यंत या आलेख आहे. तर यावर काही प्रश्न आहेत ते आपण डिस्कस करूया. 16 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होतं? तर 16 साली पहा इथं त्यांनी ब्ल्यू असं दिलेलं आहे ब्राझील, रेड भारताचा आहे आणि ग्रीन संयुक्त संस्थाने आहे. तर 2016 जर आपण पाहिलं तर USA आहे. ओके, संयुक्त संस्थाने, ब्राझील, भारत आणि संयुक्त संस्थाने यामध्ये USA या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त दिसत आहे, पहा आपल्याला. ओके, आता ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 80 साली, म्हणजे आपण इथं येणार 80 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक आहे? तर इथं तुम्ही पाहू शकता ब्ल्यू कलर आहे, ब्राझील आहे. तर 80 साली ब्राझील याचं जास्त आहे उत्पन्न थोडंसं जास्त आहे. ओके, आपला भारत हा रेडने दाखवलाय, ब्ल्यू हा ब्राझील आहे. तर एकदम थोडंसं एक डिफरन्स आहे. तर 80 साली ब्राझीलचं उत्पन्न जास्त आहे. ब्राझील आणि भारत याची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक आहे? 16 मध्ये जावा तर आपल्याला दिसेल रेड आपला भारत आहे. तर 16च्या आकडेवारीनुसार ब्राझीलच्या तुलनेत भारत या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला जास्त दिसत आहे. त्यांच्या व्यवसायांचं वर्गीकरण केलं क्षेत्रानुसार तर अर्थव्यवस्थेतील कामाच्या स्वरूपानुसार व्यवसायाचे प्रामुख्याने 3 किंवा 5 अशा क्षेत्रात वर्गीकरण होतं. तर आपण आधी 3 क्षेत्र म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीयक आणि तृतीयक. तर प्राथमिक क्षेत्र पूर्णतः निसर्गावर आधारित असतं, पहा. तर त्यामध्ये शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम हे प्राथमिक क्षेत्रातील व्यवसाय झाले. द्वितीय क्षेत्रामध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया करणे म्हणजे कारखाने आहे, बांधकाम आहे, पोलाद आहे. ओके, एक प्रोसिजर केली जाते ते द्वितीय क्षेत्रामध्ये येईल. तृतीय क्षेत्रामध्ये सेवा पुरवणे, बँक आहे, वाहतूक आहे, शिक्षण, आरोग्य, पर्यटन हे तृतीय क्षेत्रामधले व्यवसाय झाले. आता 8.2चं निरीक्षण करून आपण काही प्रश्नांची उत्तरे पाहूया. तर हे स्थूल अंतर्देशीय उत्पादनातील व्यवसाय निहाय योगदान 2016चं. ओके, आणि व्यवसायात गट म्हणजे कार्यरत करणारी लोकसंख्या किती आहे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक मध्ये? असं एक आले म्हणजे हे आहे. ओके, आकृती आहे, त्याच्यावरून आपण निरीक्षणावर प्रश्न उत्तरे पाहू. प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी, आपल्याला टक्केवारी पाहिजे. तर प्राथमिक लोकसंख्या आपण पाहूयात. तर त्यामध्ये प्राथमिक व्यवसायात शेती आणि मासेमारी, तर यामध्ये लोकसंख्येची टक्केवारी आपण पाहिली तर भारताची जास्त आहे. ओके, म्हणजे 48.8% ही भारताची म्हणजे प्राथमिक व्यवसायात जास्त करून लोक आहेत भारतामध्ये. नंतर ब्राझील हे प्रमाण केवळ 10% आहे. ब्राझीलचं प्रमाण आपल्याला दिसेल तर फक्त 10% आहे. हे 2 ब्राझील आहे आणि हे 2 भारत आहे. तर भारताचे 48% आहे आणि ब्राझीलचे फक्त 10% लोक प्राथमिक व्यवसायात गुंतलेले आहेत. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात GDP तृतीयक व्यवसायाचं योगदान कोणत्या देशात जास्त आहे? तर स्थूल अंतर्देशीय म्हणजे आपल्याला हे वरचे 2 पाहायचे आहेत. तर कोणत्या म्हणजे स्थूल अंतर्देशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायाचे सेवा क्षेत्र म्हणजे आपण पाहिलं आता बँक वगैरे, आपण हॉस्पिटल वगैरे, तर ब्राझील या देशात अधिक आहे.
ओके, इथं जर आपण पाहिलं तर ब्राझीलमध्ये जास्त दिसत आहे आपल्याला. ओके, आणि तृतीय क्षेत्रामध्ये 72% असा वाटा. ओके, तर अशा प्रकारे आहे. स्थूल अंतर्देशीय उत्पादनात द्वितीयक व्यवसायाचा वाटा किती आहे, तर द्वितीयक व्यवसायामध्ये आपण जर पाहिलं, द्वितीयक व्यवसाय हा ऑरेंज आहे. ऑरेंज आहे. तर स्थूल अंतर्देशीय उत्पादनात तृतीयक व्यवसायाचा उद्योग म्हणजे वाटा ब्राझीलमध्ये जास्त दिसत आहे आपल्याला. ओके, इथं पहा, ब्राझीलमध्ये जास्त दिसत आहे आणि हा वाटा 27.5 आहे आणि भारतामध्ये 26 आहे. ओके, एवढा डिफरन्स असा आहे. आता भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था म्हणजे शेतीवर आधारित आहे म्हणून आपल्याला एक म्हणता येईल, एक कारण त्यांनी विचारलंय, तर नाही, ब्राझीलची अर्थव्यवस्था भारताप्रमाणे पूर्णपणे शेतीवर अवलंबून नाही. कारण आहे, ब्राझीलच्या जीडीपी मध्ये शेताचा प्राथमिक क्षेत्राचा वाटा केवळ 5.5% आहे आणि ब्राझीलमध्ये केवळ 10% लोकसंख्या ही प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आहे, म्हणजे जे शेती, खाणकाम वगैरे, मासेमारी. या उलट ब्राझीलची अर्थव्यवस्था सेवा क्षेत्रात म्हणजे तृतीय क्षेत्रात तुम्हाला जास्त करून दिसेल. याचा निष्कर्ष जर काढला, भारत हा अजूनही कृषी प्रधान देश आहे कारण जास्त लोकसंख्या शेतीत गुंतलेली आहे, म्हणजे लोकसंख्या शेतीत आहे. तर ब्राझीलच्या अर्थव्यवस्था सेवा क्षेत्राकडे अधिक झुकलेली आहे. मात्र दोन्ही देशाच्या जीडीपी मध्ये तृतीयक व्यवसायाचा वाटा आपल्याला जास्त दिसत आहे. त्या व्यवसायांच्या तुलनेत तो सर्वाधिक आहे. आता भारत आणि ब्राझीलचं दरडोई उत्पन्नाची जर तुलना आपण पाहिली तर दरडोई उत्पन्न म्हणजे देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला जेव्हा त्या देशाच्या एकूण लोकसंख्येनं भागलं जातं. आता भारताची लोकसंख्या तर जास्त आहे, एकूण उत्पन्न आहे, पण त्याने लोकसंख्येने भागलं जाणं. सूत्र आहे दरडोई उत्पन्न बरोबर एकूण राष्ट्रीय उत्पन्न आपलं किती आहे आणि एकूण लोकसंख्या भागिले. तर भारताचं दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. त्याचं कारण काय आहे? लोकसंख्येचा आकार. भारताची एकूण लोकसंख्या ब्राझीलच्या तुलनेत खूप जास्त आहे. ओके, आणि भारताचे राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त असून पण ते प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे ते विभागलं गेलं, डिवायडेशन झालं, ज्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला येणारं उत्पन्न, दरडोई उत्पन्न कमी आहे. आता मिश्र अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांचं सहअस्तित्व असतं? तर खाजगी आणि सार्वजनिक, फक्त खाजगी, फक्त विदेशी आणि फक्त स्थानिक. तर यामध्ये कोणतं येईल? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. साक्षरता आणि तंत्रज्ञान जर पाहिलं, विकसित देशाच्या उदाहरणार्थ अमेरिकेच्या तुलनेत भारत आणि ब्राझीलमध्ये साक्षरतेचं प्रमाण अधिक आहे. ओके, आणि प्रमाण आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यामध्ये वापर आपल्याला दिसतो. अमेरिकेकडे अनेक पेटंट्स आणि यांत्रिक बळ असल्यानं तिथे उत्पन्न जास्त आहे. लोकसंख्येची घनता ब्राझीलमध्ये जमिनीच्या तुलनेत लोकसंख्या कमी आहे, तर भारतात जमिनीवर लोकसंख्येचा ताण जास्त आहे आपल्या भारतामध्ये. आता अमेरिका USA इतकी पुढे आहे का बरं? तर एकतर विकसित राष्ट्र आहे, पूर्णपणे विकसित झालेलं. आपला ब्राझील असेल, भारत असेल, म्हणजे विकसनशील आहेत. अमेरिका पूर्णपणे विकसित आहे. तंत्रज्ञान, या देशाकडे आधुनिक तंत्रज्ञान आहे, उच्च शिक्षण आहे, अनेक पेटंट्स म्हणजे स्वामित्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळं एज्युकेशन जर साक्षरता जर पाहिलं, येथील लोकसंख्या भारतापेक्षा कमी असून ती पूर्णपणे साक्षर आणि कार्यक्षम आहे. त्यामुळे त्यांचे दरडोई उत्पन्न भारत आणि ब्राझीलच्या तुलनेत आपल्याला खूप जास्त हे दिसेल. महत्वाचा निष्कर्ष जर आपण काढला तर जरी भारत आर्थिकदृष्ट्या मोठी झेप घेत असला तरी भारताचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त असेल, तरी प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे दरडोई उत्पन्न कमी असेल. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. मी तुम्हाला काही सांगू इच्छिते, हे आमचे गेल्या वर्षीचे लाईव्ह म्हणजे बॅच मधले हे सगळे स्टुडंट आहेत पहा, आणि त्यांनी खूप छान असा रिझल्ट घेतलेला आहे. तर 2 विद्यार्थी आमचे असे आहेत की 100% प्लस आहे. ओके, तर त्यामध्ये गुंजन व्यास आणि व्यंकटेश जो सेमी इंग्लिशचा आहे त्याला 100% स्कोअर त्याने केलेला आहे. 127 विद्यार्थी 90%च्या वर आहेत, 203 विद्यार्थी 85 प्लस आहेत आणि 31 स्टुडंट आहेत ते फर्स्ट रँकर आहेत. तर नक्कीच नेक्स्ट तुम्ही असू शकता. तर आमची ही पूर्ण टीचरची टीम आहे पहा, यामध्ये सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम ऑल सब्जेक्ट आम्ही घेतो. जर आमची बॅच तुम्ही परचेस केली तर आमच्या बॅच मधून तुम्हाला लाईव्ह क्लास भेटतील, कम्प्लीट सिलेबस केला जाईल. तुम्ही मोबाईल असेल, PC असेल, टॅबलेट असेल, ओके, किंवा अँड्रॉइड, iOS कशावरूनही तुम्ही क्लास जॉईन करू शकता, म्हणजे ऍक्सेस दिलेला आहे. रेकॉर्डिंग फॉर इच क्लास, सगळ्या क्लासची रेकॉर्डिंग आहे. चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन होतो, लाईव्ह सेशन होते एक्झामच्या आधी. पर्सनल मेंटरशिप म्हणजे शिक्षकांचा नंबर तुम्हाला दिला जातो पर्सनली, तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता. आणि टेस्ट सिरीज आहे, सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आम्ही वीकली घेत असतो.
या बॅच रिलेटेड काही विचारायचं असेल तुम्हाला तर नक्कीच या नंबरवर तुम्ही कॉल करा, तुम्हाला योग्य ती माहिती मिळून जाईल. नेक्स्ट आपण वळूयात आता 8.3 ब्राझीलमधील शेती आणि खाणकामाचा आपल्याला इथं नकाशा दिसत आहे. तर याच्यावर काही प्रश्न उत्तरे, आधी सूची आपल्याला वाचून घ्यायची आहे. ओके, नंतर ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचं उत्पादन प्रामुख्याने घेतलं जातं, तर आता कॉफी पहा, तर ब्ल्यूने कॉफी दाखवलेली आहे. तर प्रामुख्याने आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट भागात आपल्याला कॉफीचं जास्त उत्पादन हे दिसत आहे पहा. ओके, विशेषतः मिनास, झिराईस आणि साओ पावलो या राज्यामध्ये आपल्याला कॉफीचं उत्पादन दिसत आहे. ब्राझीलमध्ये कोणकोणती अन्नधान्य पिके घेतली जातात, तर तांदूळ आणि मका. इथं तुम्हाला दिलेलंच आहे त्यांनी, तांदूळ आणि मका हे अन्नधान्य पिके ब्राझीलमध्ये घेतले जातात. पिकांचं वितरण लक्षात घेता हवामानाचा अंदाज करा. तर पिकांच्या वितरणावरून असं लक्षात येतं की किनारपट्टीचा जो भाग आहे उष्ण आणि दमट हवामान असल्यानं तिथे भात आणि कोको सारखी पिके जास्त हवामानावर डिपेंड आहे की कोणतं हवामान कसं पाहिजे कोणत्या पिकासाठी. तर भात आणि कोकोसाठी हा हवामान एक सफिशियंट राहील. तर उच्चभूमीच्या प्रदेशात मध्यम पाऊस आहे, योग्य तापमान आहे, त्यामुळं म्हणजे कॉफी, संत्री, नगदी पिके ओके अशी काही घेतली जातात. अमेझॉनच्या खोऱ्यात अतिवृष्टी आणि म्हणजे उष्ण हवामानामुळे रबरासारखी वने आपल्याला अमेझॉनच्या खोऱ्यात दिसून येईल. रबराचे उत्पादन कुठे केंद्रित केले जाते, तर रबराचे उत्पादन प्रामुख्याने अमेझॉन नदीच्या खोऱ्यात उत्तर ब्राझीलमध्ये आपल्याला केंद्रित झालेले दिसतात. आता तक्त्यावरून आपण पाहू, त्या नकाशावरून प्रश्न जर पाहिले, अन्नधान्याची पिके म्हणजे भात आणि मका आहे ते पूर्व किनारपट्टी आणि मध्य भागात आहे पहा. नगदी पिके म्हणजे कॉफी, ऊस, कोको जे विकले जातात म्हणजे प्रॉफिट मिळवण्याच्या माध्यमातून किंवा विकण्याच्या माध्यमातून लावतात म्हणजे ते नगदी पिके, तर ते आग्नेय आणि ईशान्य भाग आणि अमेझॉनचं खोरं. फळे, संत्री, केळी, अननस ब्राझीलमध्ये, तर दक्षिण आणि आग्नेय किनारपट्टी. तर अशा प्रकारे एक नकाशावरून आपण अंदाज काढलाय. प्राथमिक व्यवसायात मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून नवीन पक्का माल तयार करणाऱ्या क्षेत्राला काय म्हणू? सेवा क्षेत्र, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र की चतुर्थ क्षेत्र? ह्याचा आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा. ब्राझीलमधील शेती जर आपण पाहिली, ब्राझीलमधील शेती ही तेथील उच्चभूमी आणि किनारपट्टीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात केली जाते. तेथील अनुकूल हवामान आणि भूरचना, चांगलं असं हवामान आहे, भूरचना, त्यामुळं तिथं विविध प्रकारची पिके घेतली जातात. अन्नधान्य पिके भात, मका ओके, मक्याचे पीक प्रामुख्याने देशाच्या मध्य भागात घेतलं जातं. नगदी पीक म्हणजे कॅश क्रॉप्स, कॉफी, सोयाबीन, काको, कोको, रबर हे. जागतिक स्तरावरील स्थान, ब्राझील मधील कॉफी आणि सोयाबीनच्या निर्यातीत आपला म्हणजे ब्राझील हा कॉफी आणि सोयाबीनचा जास्त प्रमाणात निर्यात करतो. जगातील कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा मोठा वाटा असल्याने त्याला जगाचा कॉफी पॉट असं म्हटलेलं आहे पहा. कॉफी उत्पादनाचे राज्य जर पाहिले, ब्राझीलमध्ये मिनास, झिराईस आणि साओ पावलो. फल उत्पादन जे ब्राझील करतो ते शेती पिकांशिवाय ब्राझीलमध्ये फळांचे उत्पादन पण मोठ्या प्रमाणात, जसं की केळी, अननस, संत्री, लिंबू वर्गीय फळे. ओके, आता ब्राझीलमधील जर पशुपालन आपण पाहिलं, ब्राझीलमध्ये शेतीसोबतच पशुपालन हा एक अत्यंत महत्वाचा व्यवसाय आहे जो प्रामुख्याने देशाच्या दक्षिणेकडील गवताळ प्रदेशात दिसेल. प्रमुख क्षेत्र म्हणजे ब्राझीलच्या दक्षिण भागात विस्तृत व गवताळ प्रदेश म्हणजे पंपास आढळतो. ओके, या भागात मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असल्यामुळे पशुपालन त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात होते. पाळले जाणारे प्राणी गाय म्हणजे प्रामुख्याने मांस आणि दुग्धोत्पादनासाठी शेळ्या, मेंढ्या हे पाळले जातात. मांस आणि हे लोकरीसाठी. प्रमुख उत्पादन मध्ये पशुपालनावर आधारित 2 व्यवसाय आहे. मांस उत्पादन म्हणजे ब्राझील हा जगातील मांस निर्यात करणाऱ्या पैकी महत्वाचा देश आहे. दूध उत्पादन मध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये ब्राझील हा करतो. आता ब्राझीलमधील खाणकाम आणि उत्पादन क्षेत्र जर पाहिलं, लोह खनिज उत्पादक क्षेत्र आहे इताबिरा, आग्नेय भाग, पारा राज्य, तिथे लोह खनिज. मॅंगनीज, अमापा, मातो ग्रासो दो सुल. बॉक्साइट, पारा राज्य. तांबे, रिओ ग्रांदे दो सुल. आणि निकेल, गोयास, मिनास झिराईस हे खाणकाम या एरियामध्ये ब्राझीलचं दिसून येतं. खाणकाम व्यवसायात विकसित न झालेला भाग व कारण, आता ब्राझीलचा पश्चिम आणि अंतर्गत भाग प्रामुख्याने जो अमेझॉन नदीचं खोरं आहे या भागात खाणकाम व्यवसाय विकसित झाला. त्याचं कारण आहे की एकतर दाट सदाहरित वन, अमेझॉन खोऱ्यातील घनदाट जंगलामुळे खनिजांचा शोध घेणं
कठीण आहे. दुर्गमता, या प्रदेशात वाहतुकीच्या साधनांचा अभाव असल्याने खनिजांची ने-आण करणं कठीण आहे. प्रतिकूल हवामानमध्ये अतिवृष्टी आणि उष्ण दमट हवामान, मानवी वस्ती व व्यवसायावर मर्यादा येतात पहा. आणि तांत्रिक ज्ञानाचा अभाव म्हणजे अंतर्गत भागात दुर्गम एरिया असल्यामुळे तिथं खाणकामासाठी आवश्यक असं तंत्रज्ञान पोहोचणं हे कठीण जातं आणि किंवा खर्चिक आहे. तुम्हाला जर या नोट्स पाहिजे असेल तर नक्कीच आमचं ऍप डाउनलोड करा. फ्री मटेरियल मध्ये जायचं, फ्री कंटेंट में जाना है, क्लास 10, आणि इथं तुम्हाला सगळ्या नोट्स या भेटून जातील. खनिजाची उपलब्धता आणि उद्योगाचा विकास जर पाहिला ब्राझील पूर्व आणि आग्नेय भागात. स्पष्टीकरण, ब्राझीलच्या पूर्व भागात लोह खनिज, मॅंगनीज इतर खनिजे सापडतात. खनिजाच्या उपलब्धतेमुळे त्या भागात लोह, पोलाद उद्योग, वाहन निर्मिती, यंत्रसामग्री हे तयार करण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या प्रदेशात वाहतुकीच्या सोयी, बंदरे असल्यामुळे उत्पादित मालाची निर्यात करणं ब्राझीलला सोपी जाते. आता ब्राझीलचं जर आग्नेय किनारपट्टीचं पाहिलं, मासेमारीचा व्यवसाय ब्राझीलच्या आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट किनाऱ्यावर मासेमारी व्यवसाय सगळ्यात जास्त आहे. त्याचे कारणे म्हणजे उष्ण आणि शीत प्रवाहाचा संगम. ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्याजवळ ब्राझील हा उष्ण प्रवाह आणि फ्लॉकन हा शेती प्रवाह एकत्र आहे. या संगमामुळे तेथे मोठ्या प्रमाणात म्हणजे प्लवक या माशांच्या अन्नाची निर्मिती होते, ज्यामुळे माशांचे थवे तेथे आकर्षित आपल्याला दिसतात किंवा आहेत. विस्तीर्ण भूखंड म्हणजे या भागातील समुद्रतळ हा उथळ आहे आणि भूखंड मंच विस्तीर्ण आहे. उथळ समुद्रामुळे सूर्यप्रकाश तळापर्यंत पोहोचतो आणि जो माशांच्या प्रजनासाठी आणि वाढीसाठी हे अतिशय म्हणजे एक फायदेशीर आहे. ओके. ब्राझीलमधील मोठ्या नद्या असून अंतर्भागात म्हणजे मासेमारीचा विकास न होण्याची कारणे, ब्राझीलमध्ये अमेझॉन सारखी मोठी नदी आहे पण विकसित का झालं नाही तिथं मासेमारी, तर पाण्याचा वेग आणि प्रचंड विसर्ग. अमेझॉन नदीच्या पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने आहे, पाण्याचे प्रमाण अफाट आहे. अशा वेगवान प्रवाहामुळे तिथं काही मासेमारी किंवा तांत्रिकदृष्ट्या ते मासेमारी करणं कठीण जातं. घनदाट अरण्य आणि दुर्गमतामध्ये नदीचे खोरे विषुववृत्तीय घनदाट अरण्याने व्यापलेले आहे. आणि प्रतिकूल हवामानमध्ये आपण जर पाहिलं, या भागात वर्षभर पडणारा पाऊस, उष्ण दमट हवामानामुळे मासे साठवण्यासाठी लागणाऱ्या सोयी, शीतगृह उपलब्ध नाहीत. आता खनिजांचं मिश्रण पाहिलं तर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ आहे. सेंद्रिय पदार्थ हे वाहत येतात, ज्यामुळे मासेमारीसाठी अडथळे हे येतात पहा. आता नैसर्गिक अनुकूलता म्हणजे ब्राझीलमध्ये जी मासेमारी होते तर ब्राझीलला 7400 किलोमीटर लांबीचे एक किनारपट्टी आहे आणि दक्षिण अटलांटिक किनाऱ्यावर मासेमारी जास्त चांगली होते. आणि आग्नेय किनाऱ्यावर जर पाहिलं तर प्रवाहाचा संगम, शीत आणि हॉट असं उष्ण आणि शीत असं संगम आहे. मोठ्या प्रमाणावर तिथं माशाचे खाद्य आहे. ओके. नंतर व्यवसायाचं स्वरूप आपण पाहिलं की वैयक्तिक किंवा लहान समूहामार्फत पारंपरिक आणि उपकरणाचे वापर करून केली जाते. तिथलं प्रमुख जलचर शॉर्ट फिश, कोळंबी, लॉबस्टर, सॉर्डिन इत्यादीची पकड. गोड्या पाण्यातील मासेमारीचा अभाव झाल्यामुळे आहे आणि नद्यांची मोठे जाळे असूनही अंतर्गत म्हणजे तिथं मासेमारी काही विकसित नाही, कारण नद्यांच्या खोऱ्यातील दुर्गम भूरचना, अमेझॉन खोऱ्यातील सदाहरित वर्षावने आणि नद्यांच्या पाण्याचा प्रचंड वेग आणि विसर्ग यामुळे. ओके. आता जर भारत आणि ब्राझीलची शेती पाहिली तर मशागत, पारंपरिक म्हणजे शेती भारत आणि मनुष्यबळ आणि प्राण्यांचा वापर जास्त. मशिनरी, यांत्रिक शेती ब्राझील, मोठ्या जमिनीचे क्षेत्र आणि आधुनिक यंत्रांचा वापर. मळ्याची शेती ब्राझील प्रचलित देशसाठी आणि ब्राझीलमध्ये फाजेंडा म्हणजे त्याला फाजेंडा म्हणतात. आणि स्थलांतरित शेती झूम, रोका भारत आणि ब्राझील दोन्ही मध्ये आहे. ब्राझीलमध्ये याला रोका म्हणलं जातं. आता आपण भारताची शेती पाहूयात. भारतात प्राचीन काळापासून शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. ब्राझीलच्या तुलनेत भारताच्या अर्थव्यवस्थेत रोजगार शेतीचा वाटा जास्त आहे. शेतीसाठी अनुकूल घटक भारताच्या सुमारे 60% भूभाग लागवडीसाठी आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे विस्तीर्ण मैदान की उत्तर भारतीय मैदान प्रदेशासाठी मोठी सुपीक क्षेत्र, सुपीक मृदा म्हणजे नद्यांनी वाहून आणलेलं गाळ. ओके. ती मृदा आणि हवामानातील विविधता, विविध प्रकारच्या पिकांसाठी अनुकूल हवामान, दीर्घ कालावधी म्हणजे वर्षभर शेतीसाठी उपलब्ध असलेला हवामानाचा काळ. मग शेतीच्या प्रकारातून मुख्यत्वे निर्वाह प्रकारची शेती केली जाते भारतात आणि पिकवलेलं बहुतांश अन्न स्थानिक गरजा भागवण्यासाठी वापरलं जातं. पिकांचं वर्गीकरण पाहिलं आपल्या भारताचं खाद्यान्नमध्ये भारतामध्ये भात, गहू, ज्वारी, बाजरी, मका. नगदी पिके म्हणजे प्रॉफिटच्या मानाने किंवा विकण्याच्या हिशोबाने केलेलं चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग आणि इतर म्हणजे फळे, मसाल्याचे पदार्थ आणि भाजीपाला.
आता जर भारताची मासेमारी पाहूयात तर भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची पण भूमिका एकदम महत्वाची आहे. भारत हा खाऱ्या आणि गोड्या पाण्यातील मासेमारीत जगातील आघाडीचा देश आहे. मत्स्य व्यवसायाचे महत्व जर पाहिलं, आहार, त्यामध्ये अनेक लोकांच्या आहारातील प्रमुख घटक, त्यामध्ये किनारपट्टीवरील लोकसंख्या म्हणजे मोठ्या प्रमाणात रोजगार भेटतो. परकीय चलन, माशाच्या निर्यातीतून देशाला परकीय चलन भेटतं आपल्या भारत देशाला. आणि पोषण म्हणजे प्रथिनांचा मुख्य स्रोत हा आहे. तर सागरी मासेमारी किनारपट्टी आपल्या भारताला लाभलेली आहे 7,500 किलोमीटरची. एकूण वार्षिक मत्स्य उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा 40% आहे. ओके. आणि केरळ, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्र इथं मासेमारीचे प्रमुख क्षेत्र आहे. आता क्षेत्र आणि आढळणारे जलचर अरबी समुद्राकडे वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे अशा प्रकारचे जलचर आढळतात. बंगालचा उपसागर म्हणजे पूर्व किनारी भाग शेवंडे, लबी, म्हणजे चकई, क्लुपिड्स म्हणू आणि रावस अशा प्रकारचे जलचर आढळतात. खालीलपैकी कोणता व्यवसाय द्वितीयक स्वरूपात आहे? खाणकाम, विमानसेवा, लोखंड पोलाद उद्योग की पशुपालन? हे आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा. भारताची गोड्या पाण्यातील मासेमारी जर पाहिली तर स्त्रोत पाहिलं, नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादी. उत्पादन भारताच्या एकूण मत्स्य व्यवसायापैकी सर्वाधिक म्हणजे 60% उत्पादन गोड्या पाण्यातून मिळतं आणि त्यामध्ये कटला, राहू, चोपडा अशा प्रकारचे मासे आहेत. भारत आणि ब्राझीलची जर मासेमारीची तुलना पाहिली तर भारताला किनारपट्टी 7,500 ची भेटली आहे आणि ब्राझीलला 7,400 ची. गोड्या पाण्यातील जर मासेमारी पाहिली तर 60% उत्पादन आपला भारत करतो आणि ब्राझील अजून अविकसित आहे कारण नैसर्गिक काही अडथळे आहेत. प्रमुख मासे भारताचे रोहू, काटला आणि बांगडा आणि ब्राझीलचं स्वॉर्डफिश, लॉबस्टर आणि सॉर्डिन. भारतातील जर खाणकाम आपण पाहिलं, खाणकाम या भागातील दिलेल्या परिषदेनुसार आपण मुद्दे पहा की हे मुद्दे नकाशाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचं आहे की खाणकाम. भारतात खनिजांचे वितरण असमान असेल तरी काही ठराविक प्रदेश खनिजांच्या बाबतीत अत्यंत समृद्ध आहे. तर त्यामध्ये छोटा नागपूर पठारातील म्हणजे भारतातील छोटा नागपूर आहे, तिथं सर्वात मोठे भंडार मानलं जातं खनिजाचं. या भागात लोह खनिज, दगडी कोळसा, इतर अनेक खनिजांचे मोठे साठे आपल्याला आढळतील. ऊर्जा खनिजे म्हणजे दगडी कोळसा, खनिज तेलाच्या उत्पादनातील वाढ म्हणजे प्रसिद्धी. दगडी कोळसा आपल्याला पूर्व महाराष्ट्र आणि छत्तीसगड मधील कोरबा भागात दिसेल. खनिज तेल आसाम मधील दिग्बोई, महाराष्ट्रातील मुंबई, गुजरातमधील कलोल आणि कोयाली आणि आंध्र प्रदेशमधील गोदावरी नदीच्या मुखापाशी आपल्याला हे साठे दिसतील. बांधकाम साहित्य आणि इतर खनिजे म्हणजे राजस्थान उत्कृष्ट दर्जाच्या संगमरवर जो असतो मार्बल त्याच्यासाठी फेमस आहे. आंध्र प्रदेश कडप्पा फरशी जी असते ते दगडांची खाणी त्याच्यासाठी फेमस आहे, जो किचन कट्ट्यामध्ये आपण यूज करतो ते. ओके. आणि संगमरवर मंदिरे वगैरे असतात पहा. तर दगडी कोळसा छत्तीसगड, कोरबा, झारखंड. खनिज तेल आसाम, दिग्बोई, महाराष्ट्र, मुंबई आहे. दगड, संगमरवर, राजस्थान, लोह खनिज, ओडिसा आणि झारखंड. ब्राझील मधील उद्योग तर ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील एक मुख्य औद्योगिक देश आहे आणि येथे पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या उद्योगांचा विकास झालाय. तर प्रमुख उद्योगांचा प्रकार धातू आणि अवजड उद्योग मध्ये लोह, पोलाद आणि वाहन जोडणी. रासायनिक पायाभूत उद्योग मध्ये खनिज तेल प्रक्रिया आणि रासायनिक उत्पादन. ओके. कृषी आधारित उद्योग साखर उद्योग, सुती कापड, रेशमी, लोकर उद्योग इत्यादी. आणि अन्न पदार्थामध्ये अन्न उद्योगामध्ये अन्न प्रक्रियामध्ये खाद्यपदार्थावरील प्रक्रिया. उद्योगाचं भौगोलिक वितरण केलं तर दक्षिण आणि आग्नेय भागात ब्राझीलमधील मोठ्या उद्योगाचं केंद्रीकरण आहे. दक्षिण आणि आग्नेय भाग कारण तिथं खनिजे आणि वाहतुकीच्या सोयी उपलब्ध आहेत. ईशान्य भागात औद्योगिक दृष्ट्या थोडंसं कमी विकसित आहे. त्यामुळेच एक सरकारी धोरण आहे पश्चिमेकडे चला, गो वेस्ट पॉलिसी. तर देशाचा समतोल प्रादेशिक विकास व्हावा यासाठी ब्राझील सरकार ईशान्य आणि पश्चिम भागात गुंतवणूक करण्यास उद्योजकांना प्रोत्साहन देत आहे. यामुळे आग्नेय भागावरील लोकसंख्येचा ताण आहे तो कमी होण्यास मदत होत आहे. भारतातील उद्योग जर पाहिलं तर वितरण जर पाहिलं तर आपलं मुंबई, पुणे, छोटा नागपूर, चेन्नई इथं आपल्याला जास्त दिसेल. प्रकार लोह, पोलाद, माहिती तंत्रज्ञान, कापड उद्योग, औषध निर्मिती इत्यादी भारत आघाडीवर आहे. तर भारतातील उद्योगाचं वितरण प्रामुख्याने कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधने यांच्या मागणीवर अवलंबून आहे. तर धातू खनिजावर आधारित उद्योगमध्ये भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या ईशान्य भागात छोटा नागपूर. ओके. आणि म्हणजे त्या उद्योगाचं तिथं मोठं केंद्रीकरण आहे. प्रमुख क्षेत्रेमध्ये झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश,
राजस्थान, कर्नाटक आणि तमिळनाडू. लोह पोलादचं पाहिलं, कोळसा आणि लोह खनिज खाणी. ओके, तर ते राजस्थान, कर्नाटक, तमिळनाडू. तर राजस्थानमध्ये तांबे, शिसे जास्त, कर्नाटकमध्ये लोह पोलाद, मॅंगनीज आणि अल्युमिनियम, आणि तमिळनाडूमध्ये अल्युमिनियम. शेतीवर आधारित उद्योग जर आपल्या भारताचे पाहिले, हे उद्योग प्राथमिक म्हणजे प्रामुख्याने कच्चा माल जिथं उपलब्ध आहे तिथं. साखर उद्योग महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश, ऊस उत्पादक प्रदेश. ताग उद्योग पश्चिम बंगाल, तिथं सुती कापड. ओके, सुती कापडाचा उद्योग महाराष्ट्र, गुजरात या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. वन आणि किनारपट्टीवर आधारित म्हणजे वनोत्पादन म्हणजे कागद, प्लायवूड, आगपेट्या, राळ, लाख हे वन प्रदेशाजवळ. किनारपट्टीमध्ये कोकण आणि केरळ, जसं की काथ्या, फळ प्रक्रिया आणि मासे प्रक्रिया. ओके, आता तेल शुद्धीकरण आणि सिमेंट उद्योग मध्ये खनिज तेल शुद्धीकरण यामध्ये कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाई गाव आहे. अंतर्गत मध्ये मथुरा आणि बरौनी. सिमेंट उद्योग कच्च्या मालाच्या चुनखडी उपलब्धतेवर आधारित आहे. पहा, इतर अजून विखुरलेले उद्योग जर पाहिले आपण तर मीठ उत्पादन आहे गुजरात, राजस्थान आणि तमिळनाडू. यंत्रसामग्री आणि ग्राहक उपयोगी वस्तू पाहायला यांत्रिक, विद्युत वाहन आणि खते उद्योग. हे उद्योग प्रामुख्याने मोठ्या शहरामध्ये केंद्रित आहेत, कारण यांचे कच्च्या मालावर अवलंबित्व कमी आहे. आता एक प्रश्न आहे, बँकिंग, वाहतूक आणि संदेशवहन यासारख्या सेवांचा समावेश कोणत्या क्षेत्रात होतो? प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक की उत्पादन क्षेत्रात? याचा आन्सर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ब्राझीलचा विदेशी व्यापार जर पाहिला, इथं तुम्हाला ग्राफ दिसत असेल. ओके, भारत आणि ब्राझीलचा बहुरेषा आलेख आहे. हा भाग कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो. पहा, ब्राझीलचा विदेशी व्यापार. ब्राझील हा देश जगातील अनेक मोठ्या देशांशी व्यापार करतोय. त्याच्या व्यापाराचे दोन मुख्य भाग आहेत. निर्यातमध्ये ब्राझील खालील वस्तूंची निर्यात करतो: कॉफी, कोको, साखर, संत्री, केळी. खनिज मध्ये लोह खनिजाची निर्यात करतो आणि इतर मध्ये कापूस. तर आयात, देशाच्या गरजा भागवण्यासाठी ब्राझील खालील वस्तू करतो आयात. तर यंत्रसामुग्री आयात करतो, औद्योगिक उपकरणाची आयात. ओके, खनिज तेल, वंगण, खते, रासायनिक खते, इतर गोष्टी आयात करतो, आणि गहू आणि वाहने. प्रमुख भागीदारी ब्राझील सोबत आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि कॅनडा. युरोप मधलं जर्मनी आणि इटली. दक्षिण अमेरिका, अर्जेंटिना, आशिया, सौदी अरेबिया आणि भारत ह्याच्यासोबत ब्राझील हा डील करतो. भारताचा विदेशी व्यापार. भारत हा जगातील एक महत्वाचा व्यापारी देश आहे. ओके, त्यामध्ये निर्यात काय करतो भारत? चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, आंबे. खनिजामध्ये लोह खनिजाची निर्यात करतो. वस्त्रोद्योग, कातडेमध्ये कापूस, रेशीम, कापड, कमावलेले कातडे इत्यादी कातडी वस्तू ह्या भारत निर्यात करतो. आयात काय करतो भारत? खनिज तेल आयात करतो. ओके, सोने, चांदी, मोती, मौल्यवान खडे आयात करतो. यंत्रसामुग्रीमध्ये कागद आणि औषधे आयात करतो. प्रमुख व्यापारी भागीदारीमध्ये भारताचा व्यापारी संबंध प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, युनायटेड किंगडम, जर्मनी, रशिया, चीन आणि जपान यांच्याशी भारताची एक भागीदारी आहे. आता आपण धडा पाहिला, भारत आणि ब्राझील दोन्ही देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आपल्याला दिसत आहे. समानता, दोन्ही देशाचे दरडोई उत्पन्न अमेरिकेच्या तुलनेत कमीच आहे. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त आहे, पण लोकसंख्या जास्त असल्यामुळे भारताचं दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. भविष्यात जर पाहिलं, दोन्ही देश विकसनशील असून जगात नंतर जागतिक बाजारपेठ या दोन्ही देशाचे एक वेगाने प्रगती दोन्ही देश करत असलेला आपल्याला दिसून येईल. भारत आणि ब्राझीलमधील गुंतवणूक. भारतीय कंपन्यांनी ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञान, IT क्षेत्रात, औषध निर्माण, ऊर्जा, शेती इत्यादी. ब्राझीलमधील जर पाहिलं तर माहिती तंत्रज्ञान, फुटवेअर, जैव इंधन इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक ही केलेली आहे. तर असा आपण धडा पाहिला. याच्यावर अशा काही प्रश्न येतात, थोडासा स्वाध्याय डिस्कस करू. भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण आणि भारत आणि ब्राझील या दोन्ही देशाची अर्थव्यवस्था डॉट डॉट प्रकारची आहे. ब्राझील देशाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने डॉट डॉट व्यवसायावर अवलंबून आहे. नेक्स्ट, खालील प्रश्नांची उत्तरेमध्ये ब्राझीलच्या पश्चिम भागात खाणकाम व्यवसाय अधिक आढळतो आणि भारत आणि ब्राझील या देशात चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य किंवा फरक दाखवा. कारणे, यामध्ये दरडोई उत्पन्न ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे आणि भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. असा हा आलेख आहे. पहा, त्याच्यावर विश्लेषण आपण केलेलं आहे. ओके, तर हा तृतीयक, द्वितीयक आणि प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आणि
उत्पादनातील विभाग, ह्याच्यावर तुम्हाला एक समरी टाईप लिहायचं आहे. तर तुम्ही आता मला रेकॉर्डिंग मध्ये पाहताय, तुम्हाला जर माझ्याकडून लाईव्ह शिकायचं असेल तर नक्कीच आमच्या बॅचमध्ये ऍडमिशन घ्या आणि असा सुपर रिझल्ट असा आमच्या बॅचचा आहे गेल्या वर्षीचा, तर असा रिझल्ट तुमचा नक्की येईल याची आम्ही खात्री घेऊ. काही डाऊट असेल बॅच रिलेटेड, ऍप रिलेटेड, तर तुम्ही या नंबरवर नक्कीच कॉल करा. धन्यवाद.